नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजेच KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA वर्गातील सेमिस्टर 4 चा आपल्याला सर्वांना माहिती आहे एक सक्तीचा पेपर आहे की ज्याचं नाव आहे अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा ज्याला एन्व्हायरमेंटल सायन्स असंही म्हणतात. या विषयातील प्रकरण क्रमांक 6 जे आहे अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड प्रॅक्टिस. आणि या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आणखी एक महत्वाचा उपघटक आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, ज्यालाच आपण पर्यावरण संवर्धन कायदा जो आहे 1986 चा हा अत्यंत महत्वाचा उपघटक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो यावर आपण आजच्या तासात आपण चर्चा करणार. आपल्याला सर्वांना माहिती आहे पर्यावरण संवर्धन ही एक काळाची गरज आहे आणि प्रत्येक देशामध्ये यावर स्थानिक पातळीवर प्रयत्न चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो आज आपलं हे या प्रकरण क्रमांक 6 मध्ये व्याख्यान क्रमांक 12 आहे आणि यामध्ये विशेषतः आपण चर्चा करणार आहोत पर्यावरण संरक्षण कायदा 1986 याची पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत. हा कायदा काय आहे, यामध्ये कोणकोणते महत्वाचे प्रमुख मुद्दे आहेत आणि संवर्धन करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे या कायद्यातून आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला मी थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इनो तर्फे एक आंतरराष्ट्रीय परिषद 1972 मध्ये घेण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये इनोचा एक वार्षिक परिसंवाद आयोजित केला होता की ज्याचा प्रमुख विषय होता पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन. 5 जून 1972 ला स्टॉकहोम स्वीडन मध्ये अत्यंत महत्वाचं शहर आहे आणि या शहरामध्ये ही परिषद चालू होती. आणि या परिषदेला जगातील अनेक देशांचे प्रमुख नेते, पंतप्रधान असेल, अध्यक्ष असेल, राष्ट्रपती असेल, यासारखे प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाले होते. आणि या परिषदेमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत महत्वाचं पर्यावरण समस्येबद्दल सर्वांचं त्या ठिकाणी लक्ष वेधून घेणारं त्या ठिकाणी चर्चा झाली आणि परिसंवादामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. आणि तो निर्णय असा होता की प्रत्येक देशानं पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कायदे तयार करण्यात आलं, अधिनियम करण्याची सूचना या परिषदेमध्ये करण्यात आली. आणि विद्यार्थी मित्रांनो हे या परिषदेचं अत्यंत महत्वाचं फलित होतं हे आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी. आणि याला प्रतिसाद म्हणून प्रत्येक देशाने विकसित असेल, विकसनशील देश असेल किंवा अविकसित असेल, या प्रत्येक देशानं या जी प्रमुख मागणी होती किंवा जे प्रमुख प्रस्ताव होता याला त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि याचाच एक भाग म्हणून भारत देशाने सुद्धा या अत्यंत महत्वाचा जो निर्णय होता या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि याच फलित म्हणून 1986 मध्ये भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा मंजूर करण्यात आला, लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आला. आणि 1986 पासून तर आजपर्यंत वेळ प्रसंगी या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आल्या, परंतु हा जो मूळ कायदा आहे ह्या मूळ कायद्यामध्ये एकूण 4 प्रकरण आहे आणि 26 कलमे आहे. आणि या प्रत्येक कलमामध्ये अत्यंत बारीक सारी गोष्टीचं लक्ष केंद्रित केलं आहे. आणि यातून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी काय करता येईल, कोणकोणते घटक जबाबदार आहे, कोणाची जबाबदारी काय आहे, जनतेने काय सहकार्य केलं आणि जर हा कायदा कोणी मोडला त्याला काय शिक्षा केली पाहिजे याचा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी या कायद्यात करण्यात आली. आणि हा कायदा भारतामध्ये 1986 पासून त्या ठिकाणी करण्यात आला. आणि सर्वात महत्वाचं की या कायद्यामध्ये केंद्र सरकारने कार्य केलंच, पण याचबरोबर राज्य सरकारला सुद्धा त्यामध्ये सहभागी करून दिलं. केंद्र आणि राज्य एकत्रितपणे या कायद्याचं त्या ठिकाणी अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये केली गेली. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं की हा जो कायदा आहे याचं नाव काय आहे, पर्यावरण अधिनियम 1986 मध्ये, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 की ज्याला आपण त्या ठिकाणी पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धन कायदा असं म्हणतो 1986 चा. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये कायदे तयार करणारे सर्वात महत्वाचं गृह आहे ते म्हणजे लोकसभा, राज्यसभा याची मंजुरी त्या ठिकाणी लागते. नंतर त्याला कायद्याचं त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त होतं, राष्ट्रपतीची त्याला मान्यता लागते. आणि म्हणून 23 मे 1986 विद्यार्थी मित्रांनो ही तारीख लक्षात ठेवायची, अत्यंत महत्वाची. तुम्ही ज्या वेळेला अनेक स्पर्धा परीक्षा देतात, UPSC असेल, MPSC असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा देतात, त्यामध्ये अशा बारीक सारी गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. म्हणून ही तारीख महत्वाची आहे. 23 मे 1986 या दिवशी भारताच्या लोकसभेने या कायद्याला मंजुरी दिली. नंतर तो कायदा भारतामध्ये अंमलात आला.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला लोकसभेने मान्यता दिली त्यावेळेला याला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं. आणि सर्वात महत्वाचं याचं उद्दिष्ट काय आहे, हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं या कायद्यामध्ये सांगण्यात आलं. याची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्येच विद्यार्थी मित्रांनो हे नमूद करण्यात आलंय. त्याच्यातील वने असेल, वन्यजीवन असेल, यांचं संरक्षण कशा प्रकारे करावं याची अत्यंत सविस्तर माहिती या कायद्यामध्ये दिली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कायद्याला भारतीय राज्यघटना जी आहे त्यातील कलम क्रमांक 253 यावर आधारित हा कायदा आहे. आणि या कायद्यामुळे विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारला हा अधिकार दिला आहे आणि केंद्र सरकारने याची पूर्ण रूपरेखा तयार केली आहे. आणि जर कोणी या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याला कडक शिक्षा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद आहे. जवळपास 7 वर्षासाठी ही शिक्षा केली जाऊ शकते. त्याची तीव्रता कशी आहे, ते कायदा आपण जो मोडतो, एखाद्या व्यक्तीकडून तो गुन्हा झाला असेल त्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेऊन त्या संदर्भात दंड आणि शिक्षा, तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड, काही पैसे त्याला भरावे लागतात. यावर आपण नंतर परत बोलणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला आता पर्यावरणाचं प्रदूषण होणं असेल किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, याला सर्वात महत्वाचा घटक आहे तो कारणीभूत आहे कारखानदारी, उद्योगधंदे. कारण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा संहार होत असतो. पर्यावरणाचं संवर्धन करण्यामध्ये सर्वात महत्वाचा अडथळा कोण आणत असेल तर ते म्हणजे उद्योगधंदे आणि त्या ठिकाणी कारखानदारी. याच्यातून जे विविध प्रकारचे वायू असेल किंवा इतर जे टाकाऊ पदार्थ आहे, यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी होते, पर्यावरणाचं प्रदूषण होतं, पर्यावरणाची गुणवत्ता ढासळते. म्हणून या कायद्यामध्ये कारखानदारी जी आहे, उद्योगधंदे जे आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य या कायद्याने केलं आहे. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, या कायद्यामध्ये 3 महत्वाच्या व्याख्या आहेत. सर्वच व्याख्या सांगणं शक्य नाही, पण 3 ज्या महत्वाच्या व्याख्या आहे की ज्यावर आधारित, की ज्या व्याख्यांच्या भोवती हा कायदा केंद्रित झालाय. पहिलं म्हणजे पर्यावरण. कारण आपल्याला पर्यावरण नेमकं कशाला म्हणायचं, तर या कायद्यामध्ये पर्यावरणाची व्याख्या एकदम छान दिली आहे. हवा, पाणी, जमीन आणि आपल्या सभोवतालचे वातावरण, त्यांचा एकमेकाशी व मानवाशी असलेला संबंध म्हणजे पर्यावरण. म्हणजे काय की मानवाच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, जी त्या ठिकाणी जे घटक आहेत, प्राकृतिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, यांना त्या ठिकाणी पर्यावरण असं म्हणतात. आणि यातील 3 घटकावर विशेषतः या कायद्यामध्ये भर दिलाय, ते म्हणजे हवा, पाणी आणि जमीन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे 3ही घटक खूप महत्वाचे आहेत. परिसंस्था असेल किंवा पर्यावरणाचं संवर्धन असेल, पर्यावरणाचा समतोल असेल किंवा पर्यावरणाचं एकंदर त्या ठिकाणी चक्र असेल, निसर्ग चक्र असेल, पर्यावरणाचं त्या ठिकाणी एकंदरीत अनेक घटकांचा एकमेकाशी परस्पर संबंध असतो. या सर्वांच्या बाबतीमध्ये हवा, पाणी, जमीन यांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. म्हणून या कायद्यामध्ये या विशेष 3 घटकाकडे विशेष लक्ष दिलं गेलं आहे. म्हणून पर्यावरणाची व्याख्या करत असताना हवा, पाणी, जमीन आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण आहे, यांचा एकमेकाशी आणि मानवाशी असलेला संबंध म्हणजे पर्यावरण, अशी अत्यंत महत्वाची व्याख्या या कायद्यामध्ये केली. दुसरी महत्वाची गोष्ट आहे प्रदूषक. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषक कशाला म्हणतात? पर्यावरणात निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या अपायकारक पदार्थांना प्रदूषके असं म्हणतात. प्रदूषक म्हणजे असा घटक की ज्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता ढासळते, ज्यामुळं पर्यावरणाचं प्रदूषण होतं, ज्यामुळं पर्यावरणाची गुणवत्ता कमी होऊन मानवाला किंवा इतर सजीवाला जीवन जगण्यामध्ये अडथळा येत असतो. म्हणून प्रदूषक अत्यंत महत्वाचे. ही सुद्धा व्याख्या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या कायद्यामध्ये केली आहे. मी परत एकदा वाचतो. पर्यावरणात निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या अपायकारक पदार्थांना प्रदूषक असे म्हणतात. आणि याच प्रदूषकांमुळे विविध प्रकारचं प्रदूषण आपल्या वातावरणात घडतं. म्हणून ही एक महत्वाची संकल्पना. तिसरी महत्वाची संकल्पना आहे पर्यावरणीय प्रदूषण. बघा विद्यार्थी मित्र, कोणत्याही प्रदूषकाचे पर्यावरणामध्ये असलेले अस्तित्व म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. आपण जे बघितलं प्रदूषक, आता बघा की निसर्गतः पर्यावरण अत्यंत शुद्ध आहे, परंतु मानवाच्या उद्योगधंद्यांमुळे म्हणा किंवा मानवाच्या अपायकारक वर्तनामुळे
अविवेकी वर्तनामुळे ज्यावेळी आपण उद्योगधंद्यामध्ये कोणतंही कार्य करतो, कारखाना असेल त्याच्यामध्ये ज्या वेळेला एखादा घटक आपण कोणताही म्हणजे प्रक्रिया करत असेल, कच्च्या मालापासून पक्का माल तयार करत असेल किंवा उद्योगधंदा उभारत असेल, त्याच्या आजूबाजू त्या ठिकाणी जी साधन संपदा आहे तिचा आपण वापरत असेल, हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण पर्यावरणाचं संवर्धन, पर्यावरणाची गुणवत्ता याचा विचार करत नाही. त्यामुळं मानवाच्या या वर्तनातून, या कारखानदारीतून किंवा उद्योगधंद्यातून अनेक प्रकारचे अपायकारक पदार्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये हवा असेल, पाणी असेल किंवा इतर घटक असेल, मृदा असेल यामध्ये मिसळतात आणि त्यांच्यातून त्यांचा अतिरिक्त त्या घटकांमध्ये ज्या वेळेला प्रमाण वाढतं त्यावेळेला आपण त्याला प्रदूषण म्हणतो. ही सुद्धा पर्यावरणीय प्रदूषण ही सुद्धा महत्वाची यामध्ये. आता बघा, एकंदरीत तुम्हाला कळालं की जर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे. मानवानं कोणतंही वर्तन करत असताना, आपल्या गरजा पूर्ण करत असताना, आर्थिक प्रक्रिया करत असताना विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाचं सायमेंटेनियसली लक्षण केलं पाहिजे. जर असं केलं नाही तर मला वाटतं पर्यावरणाचं संवर्धन करणं अवघड होईल. आणि 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली, आर्थिक विकासाच्या मागे मानव झपाट्याने लागला, पण हे करत असताना त्यांनी पर्यावरणाचा संवर्धनाचा विचार केला नाही, पर्यावरणाच्या गुणवत्तेचा विचार केला नाही आणि त्यामुळं या अतिरेकी वर्तनामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्ता ढासळते. ही फक्त भारताची समस्या नाही विद्यार्थी मित्र, आज जगामध्ये अनेक देशांमध्ये ही समस्या आहे. विशेषतः युरोपियन देश असेल, त्या ठिकाणी उत्तर अमेरिका असेल किंवा आशिया खंडातील अनेक देश असेल, या देशांमध्ये पर्यावरण प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात. म्हणून या कायद्यामध्ये फक्त भारत सहभागी नाही विद्यार्थी मित्रांनो, की त्या परिषदेमध्ये 1972च्या परिषदेमध्ये स्टॉकहोमच्या जगातील प्रत्येक नेत्याला, प्रत्येक देशाला, त्या शासनाला आव्हान करण्यात आलं की तुम्ही तुमच्या देशामध्ये पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कायदा तयार करा आणि याचाच फलित म्हणून भारतामध्ये. आता पुढची एक महत्वाची गोष्ट, जर ज्या वेळेला एखादा कारखानदार असेल, एखादी संस्था असेल, एखादा व्यक्ती असेल याच्याकडून पर्यावरणाला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं जर एखादं वर्तन घडलं, कार्य घडलं, तर या ठिकाणी तर ज्याचा गुन्हा जर सिद्ध झाला तर गुन्हेगारास 1,00,000 रुपये दंड भरावा लागेल किंवा 5,000चा दंड भरावा लागेल. आता हे कशावर अवलंबून आहे, तुमच्या गुन्ह्याची तीव्रता किती आहे यावर हा दंडावर, म्हणजे 5,000पासून 1,00,000पर्यंत दंड तुम्हाला भरावा लागेल. हे अत्यंत महत्वाची तरतूद यामध्ये. आणि सर्वात महत्वाचं की हा जो कायदा आहे या कायद्याने केंद्र शासनाने पर्यावरण आणि वन विभाग या व इतर जे विभाग आहे यांना हे अधिकार दिले. या कायद्याचं संवर्धन करणं किंवा या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे जे कार्य आहे केंद्र सरकारने पर्यावरण आणि वन विभागाला दिलं आहे. आणि सर्वात महत्वाचं की या कायद्याने राज्यांमध्ये समन्वय ठेवलाय. राज्य असेल, 2 शेजारचे राज्य असेल, राज्य असेल, म्हणजे भारतामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी ज्या गोष्टी केल्या जातील त्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये एक समन्वय राहील आणि या सर्वांनी पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी एकत्रित सामुदायिक प्रयत्न केले जाणार आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगतो की जनतेचा सुद्धा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. ही फक्त शासनाची जबाबदारी नाही, पर्यावरण विभागाची जबाबदारी नाही, तर तुमची, माझी, या भारतातील सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे की पर्यावरण संवर्धनासाठी, संरक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण जर सहकार्य केलं तर शासनाला यश येईल, जर आपण याला सहकार्य केलं नाही तर मला वाटतं काहीच उपयोग नाही. आणि पर्यावरणाची गुणवत्ता राखणे असेल, उद्योगधंदे उभारताना त्याच्यावर बंधनं घालण्यात आली आहे की कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, की अशा प्रकारचं वर्तन नको की ज्यामुळं पर्यावरणाचा ह्रास होईल, पर्यावरणाची गुणवत्ता त्या ठिकाणी. हा कायदा सविस्तर दिला आहे की या कायद्यामध्ये साधारणपणे 26 वेगवेगळे कलम आहेत आणि 4 प्रकारामध्ये हा संपूर्ण कायदा विभागला आहे. सर्वच आपल्याला शक्य नाही, पण बघा ही जी 4 महत्वाचे घटक आहे. पहिला प्राथमिक माहिती, प्रस्तावना, त्याच्यामध्ये सर्व या कायद्याची पार्श्वभूमी दिलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं मध्यवर्ती सरकार, ज्याला आपण केंद्र सरकार असं म्हणतो, त्यांचे सर्वसामान्य अधिकार या कायद्याच्या संदर्भात काय आहे त्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर पर्यावरणाचे जो प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी काय काळजी घेता येईल,
कशा प्रकारे पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात येईल आणि हे करताना कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याची सविस्तर माहिती तिसऱ्या घटकात दिली. आणि शेवटच्या घटकामध्ये संकीर्ण स्वरूपामध्ये सर्व माहिती दिली, काही टेबल दिले आहेत की याच्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत त्या कायद्याची रचना कशी आहे, त्याची अंमलबजावणी, कोणत्या विभागाने काय कार्य करावं, काही सर्व शासनाची जबाबदारी असेल, केंद्र सरकारची जबाबदारी असेल, राज्य सरकारची असेल, पर्यावरण विभागाची असेल, न्यायालयाची असेल, या प्रत्येकाची जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. म्हणून हे सर्वात महत्वाचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की या कायद्याच्या निमित्तानं भारतामध्ये नॅशनल कमिटी ऑन एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशनची स्थापना करण्यात आली. आणि या समितीच्या अनेक उपसमिती आहेत आणि या सर्व समित्यांना त्याचं कार्य त्या ठिकाणी वाटून दिलं आहे की त्या कार्याच्या माध्यमातून या कायद्याची अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये. त्याच्या उपसमिती त्याच्यात काही मी थोडक्यात तुम्हाला मग कलम सांगतो, म्हणजे त्याची माहिती सांगतो. या समितीने काय करायचं, सर्वात महत्वाचं उद्योग प्रकल्पाची पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून छाननी कर. म्हणजे काय, जर एखादा कारखाना सुरू झाला, एखादा नवीन उद्योग सुरू झाला, तर तो सुरू झाल्यामुळं त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणाला काही त्याच्यामुळे बाधा तयार होईल का, पर्यावरणाचं संतुलन त्या ठिकाणी ढासळेल का, की प्रदूषणात वाढ होईल, या संदर्भामध्ये छाननी करायची. आणि जर असं वाटत असेल की हा कारखाना, हा उद्योगधंदा पर्यावरणाला बाधक आहे, तर त्याला परवानगी द्यायची नाही. त्याचं इव्हॅल्युएशन करायचं की त्या कशा प्रकारे त्या उद्योगाचं आजूबाजूच्या पर्यावरणावर परिणाम पडेल, हे या समितीचं कार्य. नंबर 2, नवीन जर उद्योगधंदा सुरू करायचा असेल, बघा विद्यार्थी मित्र, आर्थिक विकास करणं आपल्याला गरजेचं आहे, आर्थिक व्यवसाय करणं गरजेचं आहे. पण हे करत असताना नवीन प्रकल्प तुम्ही उभारा, पण ते प्रकल्प पर्यावरण स्नेही पाहिजेत, की ज्याच्यामुळं पर्यावरणावर कोणताही त्या ठिकाणी विजा होणार नाही, धोका तयार होईल. म्हणून त्यांना काही मार्गदर्शन तत्व द्यायची की या तत्वाचा आदर करून, हे तत्व सांभाळून नवीन उद्योगधंदे सुरू करा. तर हे कार्य या समितीचं आहे, ते मार्गदर्शन तत्व सविस्तर त्यांना सांगायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं आहे की प्रादेशिक विकासासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यायचं शासनाकडून. हे कार्य सुद्धा या समितीचं आहे, कारण शेवटी आपल्याला आर्थिक विकास करावा लागेल. आर्थिक विकासाचा विद्यार्थी मित्रांनो, समाजाचा विकास होणार नाही, देशाचा विकास होणार नाही, देशाची अर्थव्यवस्था चालणार नाही. हे सुद्धा कार्य या समितीत दिलंय. आणि सर्वात महत्वाचं, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की प्रकल्पाची पर्यावरणीय बाजू विविध विभागांना समजून सांगायची, की कोणत्या विभागानं या प्रकल्प चालू झाल्यानंतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि सर्वात महत्वाचं, प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि पारिस्थितिक समस्यांचा विचार करायचा आणि त्या समस्यावर वेळीच नियंत्रण करायचं. हे कार्य या समितीने करायचं. या प्रस्तावनेमधल्या मी काही गोष्टी सांगतो. सर्वच कायदा या ठिकाणी आपल्याला शक्य नाही, पण या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय, पर्यावरण वाढविणं ही काळाची गरज आहे. म्हणजेच पर्यावरणाची संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ही फक्त शासनाची जबाबदारी नाही. देशातील जंगल असेल, तळी असेल, नद्या असेल, वन्यजीव असेल, यांचं संरक्षण करणं आणि त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणं, पर्यावरण असेल, पर्यावरण संरक्षण असेल, त्याची गरज आणि विविध घटकावर त्यांनी प्रकाश टाकला. किंबहुना पर्यावरणाचं संवर्धन करणं का गरजेचं आहे हे या प्रस्तावनेमध्ये दिलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट इथं आहे की पर्यावरणा संदर्भामध्ये माहिती ती जनतेपर्यंत पोहोचवायची. विशेषतः पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी विविध मंडळांची स्थापना करायची आणि त्या मंडळांच्या माध्यमातून स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायचा. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना तो अधिकार आहे. त्यांच्या पातळीवर त्यांनी मंडळ स्थापन करावी. त्या मंडळांना कार्य ठरवून द्यायचं आणि त्यांच्याद्वारे त्यांच्याकडून पर्यावरणाचं संवर्धन करून घ्यायचं. पर्यावरणाची गुणवत्ता असेल, संवर्धन असेल, ह्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं कार्य काय आहे हे या ठिकाणी सांगितलं. आणि सर्वात महत्वाचं, जर एखादा उद्योगधंदा असेल, एखादा समूह असेल, एखादा कारखाना असेल, एखादा व्यक्ती असेल, यांच्याकडून जर काही कायद्याचं उल्लंघन झालं तर त्यांना दंड देण्याची किंवा योग्य शिक्षा देण्याची तरतूद यामध्ये आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, खरंच जर आपला पर्यावरण संवर्धन कायदा खऱ्या अर्थानं 1986चा जर अंमलबजावणी करत असेल तर त्याला तुमचं, माझं, संपूर्ण भारतीयांचं सहकार्य गरजेचं आहे. आणि ते जर मिळालं नाही तर मला वाटतं हे करणं शक्य नाही. मग यामध्ये प्रसार माध्यमांचं योग्य भूमिका आहे, शासनाचे जे कार्यकर्ते आहेत
शासकीय अधिकारी आहे, नियोजनकर्ते आहे, न्याय संस्था आहे, अनेक प्रकारचे एनजीओ आहेत. या सर्वांनी एकत्रित कार्य करून पर्यावरणाची हानी थांबवणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे करण्यासाठी तुमचं आमचं सहकार्य महत्वाचं. याच्यामध्ये दंड जो आहे, दंडाची मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्याकडून पर्यावरणाचं प्रदूषण झालं, पर्यावरणाची हानी झाली, जीव असेल, वनस्पती असेल, प्राणी पक्षी, जर यांना हानी पोहोचली, तर मला वाटतं या ठिकाणी, आणि या हानी विशेषतः ज्यावेळी आपण एखादा उद्योगधंदा किंवा कारखाना सुरू करतो ना, त्यावेळेला होते. आणि वन खात्याचं, पर्यावरण खात्याचं याच्यावर लक्ष असतं. मग तो उद्योगधंद्याचा मालक असेल, संचालक असेल, व्यवस्थापक असेल, सचिव असेल, या सर्वांना जबाबदार धरलं जातं. आणि एखाद्या वेळेला जर गुन्हा झाला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने सांगितलं की आमचा सहभाग नाही, तसं नाही. एकदा तुमच्याकडून तो गुन्हा झाला तर तुम्हाला त्याचं उल्लंघन केलं तर त्याची शिक्षा आहे. साधारणपणे 7 वर्षापर्यंत तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. 1 लाख दंड किंवा रोज 5,000 रुपये दंड, अशा प्रकार शिक्षा होऊ शकते, जर तुम्ही त्या पर्यावरणाच्या संवर्धन, प्रदूषणासाठी किंवा गुणवत्तेच्या ह्रास होण्यासाठी कायद्याने त्या ठिकाणी दोषी ठरलात तर तुमच्यावर शिक्षा होऊ शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्या ठिकाणी सरकारने किंवा त्या समितीनं तुमच्यावर गुन्हा दाखल केला तर त्याची जाणीव तुम्हाला करून दिली जाईल. त्या व्यक्तीला, तुम्हाला अधिकार आहे की कशा प्रकारचा अहवाल त्या समितीने सादर केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं दोषी आहेत ते त्या ठिकाणी देण्याचं कार्य ती समिती करते. त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवलं जात नाही. तुमच्याकडून काय चूक झाली ती ही समिती सांगत असते. आणि जर विद्यार्थी तुम्हाला वाटलं जर अहवाल तुम्हाला पाहायला मिळाला नाही तर तो अहवाल शासनाकडून किंवा त्या विभागाकडून घेण्यासाठी तुम्हाला अधिकार आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला मात्र तुमच्या आदेशाविरुद्ध कुठेही तक्रार करता येणार नाही. तुम्हाला जरी असं वाटत असेल की माझी चूक नाही, माझ्याकडून झालं नाही, पण तरी सुद्धा मात्र त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला त्याच्या विरुद्ध तक्रार करता येत नाही, कारण ती जी समिती आहे त्या समितीने विचार करून तो निर्णय घेतलेला असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी न्याय व्यवस्थेला सुद्धा मर्यादा आहे. त्या या अशा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. आणि मग जर तुम्ही टाळाटाळ केली, तुमच्यावर कार्यवाही तर होतेच, पण जर त्याच्यामध्ये तुम्ही सहकार्य केलं नाही तर त्याच्यावर तुमची अधिक कार्यवाही होऊ शकते, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आहे. पुढच्या तासाला आणखी एक कायदा आपण जो आहे हवा प्रदूषण कायदा, याबद्दल अल्प परिचय आपण त्याचा करून घेणार आहोत. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.